सर, आपण जळगाव लोकसभेचे उमेदवार आहात. काय वाटतं तुम्हाला येत्या इलेक्शनबद्दल? काय अजेंडा असेल आपला? जळगावचा अनुशेष गेल्या 25 वर्षापासून, भलाही तो शेतकऱ्यांचा असेल, इंडस्ट्रीयल असेल, विद्यार्थ्यांचा असेल किंवा विकासाचा असेल, तो रखडलेला आहे. आणि तो सोडवण्यासाठी आज 25 वर्षापासून कुठल्याही राजकीय पक्षांनी किंवा राजकीय पदाधिकाऱ्यांनी खास असे प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे मी 3 जळगाव लोकसभा मतदारसंघातून यावेळेस उमेदवारी करीत आहे. आणि एक वेल ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून, एक वेल डिझायनर म्हणून या ठिकाणी मी काम करणार आहे. आणि यामध्ये मी माझा 15 कलमी कार्यक्रम जाहीर केलेला आहे. यामध्ये सर्वप्रथम जो 15 कलमी कार्यक्रमाचा पहिला मुद्दा नंबर 1 आहे तो प्रशासनावर वचक आणि प्रशासनाबरोबर माहिती घेऊन ज्या केंद्राच्या किंवा शासनाच्या योजना असतात त्या जनतेपर्यंत पोहोचवायचं काम मी या ठिकाणी करणार आहे. तसंच या ठिकाणी विद्यार्थी आणि युवक फार मोठ्या गर्तेत आहे. अनेक वर्ष अभ्यास करून MPSC UPSCच्या परीक्षा देऊन पोलीस भरतीला, मिलिटरी भरतीची प्रॅक्टिस करून त्यांना नोकऱ्या भेटत नाही आहेत. आताच मी काल परवा एक बघितलं की 2700 जागांसाठी 27 लाख विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन्स केले. मला असं म्हणायचं आहे की जर 27 लाख विद्यार्थी आज बेरोजगार आहेत तर जिल्ह्याचा अनुशेष हा फार मोठ्या प्रमाणामध्ये मागे गेलेला आहे. तसाच शेतकऱ्यांचा जर विषय केला तर गेल्या काल परवाची दिव्य मराठीची न्यूज होती की मागच्या 10 वर्षाचा जो त्यांनी शेतकरी आत्महत्याचा रेशो काढलेला आहे तो 1.5 पटीने वाढलेला आहे. तो साधारणतः 2700पर्यंत गेलेला आहे. आता याचाच अर्थ असा की शेतकरी हा आत्महत्या करतो, याचा अर्थ म्हणजे शासनाच्या नीती आणि प्रशासनाच्या त्याच्यावर असलेला अंकुश हा कुठेतरी ढासळलेला आहे. आणि म्हणून लोकप्रतिनिधींचं हे प्रथम कर्तव्य असतं की आपल्या प्रजेची सुरक्षा करणं, प्रजेच्या हिशोबाने प्रशासनाला झुकतं करणं आणि प्रशासनाकडनं काम करून घेणं. नेमकं हेच या ठिकाणी होताना दिसत नाही आहे. त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या 25 वर्षापासून शहराचा कोणीही लोकप्रतिनिधी खासदार झालेला नाही. मला असं म्हणायचं आहे की एखाद्या बॉर्डरवरचा, तो धुळे बॉर्डरचा असेल किंवा औरंगाबाद बॉर्डरचा असेल, त्याला जर लोकप्रतिनिधी आपण केलं तर जळगावमध्ये पोचायला त्याला 2 ते 3 घंटे लागतात आणि तो फ्रिक्वेंटली येऊ शकत नाही. आणि म्हणूनच जळगावचा अनुशेष हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. आणि म्हणून मी जनतेला यावेळेस अपील करतो आणि विनंती करतो की तुमच्या हक्काचा जळगावमध्ये 24 तास उपलब्ध राहणारा एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक वेल ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून, एक प्रशासक अभ्यासक म्हणून मी कमांडो ईश्वर मोरे आपल्यासमोर येत आहे. मी अनुक्रम नंबर 4 आणि निशाणी माझी CCTV आहे. 13 तारखेला जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं. 100% मतदान झालं तर आपल्या जिल्ह्याचा नावलौकिक होईल आणि जिल्ह्याचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. प्रकाश बोरसे यांचा रिपोर्ट, मानवहित न्यूज, जळगाव.